नमस्कार मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर आणि आज 7 एप्रिल 2024 रोजी ग्रंथालय आणि माहितीशास्त्र सेट परीक्षा जी झाली त्यामधील पेपर नंबर 2 आणि यामधला सेट हा बी आहे. तर आज आपण 1 ते 12 प्रश्नांची उत्तरं कोणती आहेत याची चर्चा करणार आहोत. ही उत्तरं अंदाजे असणार आहेत. जेव्हा सेट एक्झामकडून किंवा सेट भवनकडून आपल्याला जी फायनल ॲन्सर की येईल त्यावेळेसच 100% उत्तरं तपासली जातील तुमच्याकडून आणि तीच उत्तरं तुम्ही ग्राह्य धरायची आहेत. हे जे 12 प्रश्न आहेत, पहिले 1 ते 12 प्रश्न, त्याची आता आपण चर्चा करूयात. मित्रांनो, पहिला प्रश्न जो आहे अतिशय सोपा प्रश्न त्याने विचारला होता आणि त्यामध्ये DOAJ पूर्ण रूप टिंबटिंब हे आहे असा हा प्रश्न होता विचारलेला आणि अतिशय सोपं उत्तर आहे. DOAJ स्टँड्स फॉर डिरेक्टरी ऑफ ओपन ॲक्सेस जर्नल. डिरेक्टरी ऑफ ॲग्रिकल्चरचा काही संबंध नाही, ऑनलाईन ॲग्रिकल्चर जर्नल. डिरेक्टरी ऑफ ॲस्ट्रॉनॉमी जर्नल नाही आहे. डिरेक्टरी ऑफ ऑफलाईन तर मुळीच नाही आहे. त्यामुळं उत्तर आहे ए, डिरेक्टरी ऑफ ओपन ॲक्सेस जर्नल. पुढचा प्रश्न बघूयात आपण आणि पुढचा दुसरा प्रश्न आहे. हे प्रश्न देखील अतिशय सोपे होते माझ्या मते, कारण पहिले 10-12 प्रश्न मी इथं आपल्याला चर्चा करणार आहे, पण या 12 प्रश्नांमध्ये हे प्रश्न अतिशय सोपे वाटले मला. तरी बघूयात आपण दुसरा प्रश्न कोणता आहे तो. दुसरा प्रश्न आहे डॅश डॅश इज नॉट ए सेकंडरी डॉक्युमेंट. टिंबटिंब हा दुय्यम प्रलेख नाही. ऑप्शन आहेत बिब्लिओग्राफी, एन्सायक्लोपीडिया, थिसिस आणि ॲब्स्ट्रॅक्ट. ऑप्शन आहेत बिब्लिओग्राफी, एन्सायक्लोपीडिया, थिसिस आणि ॲब्स्ट्रॅक्ट. ग्रंथसूची, ज्ञानकोश, प्रबंध आणि सारांश. यामध्ये सेकंडरी सोर्स त्यांनी नॉट अ सेकंडरी सोर्स असा प्रश्न असल्यामुळं आपल्याला या ठिकाणी जे 4 ऑप्शन दिले त्यातला प्रायमरी सोर्स आपल्याला बघायचा आहे आणि रिसर्च थिसिस जे असतात, प्रबंध जे असतात ते प्रायमरी सोर्स असतात. बाकीचे सगळे सेकंडरी सोर्स आहेत जसे बिब्लिओग्राफी, एन्सायक्लोपीडिया आणि ॲब्स्ट्रॅक्ट्स. तर उत्तर आहे थिसिस इज नॉट अ सेकंडरी डॉक्युमेंट. प्रश्न तिसरा बघूयात आपण. प्रश्न तिसरा आहे, प्रश्न तिसरा कोणता आहे बघा. थोडं पुसट दिसत असलं तर समजून घ्या, मी वाचतो इथं प्रश्न. प्रश्न आहे द युनिव्हर्सिटीज हँडबुक ही किंवा हा टिंबटिंब आहे, निर्देशिका आहे, शब्दकोश आहे, ग्रंथसूची आहे का ज्ञानकोश आहे. तर इंग्लिशमध्ये वाचतो मी. द युनिव्हर्सिटी हँडबुक इंडिया इज डॅश डॅश. तर अतिशय सोपं उत्तर आहे द युनिव्हर्सिटी हँडबुक कंसात इंडिया हे निर्देशिका आहे. निर्देशिका आहे म्हणजेच काय, डिरेक्टरी आहे, निर्देशिका आहे. पुढचा प्रश्न बघूया, चौथा प्रश्न. आणि चौथा प्रश्न आहे मनुपत्रा इज प्रायमरीली अ डेटाबेस ऑफ. मनुपत्रा इज प्रायमरीली डेटाबेस ऑफ. मनुपत्रा हा प्रामुख्याने टिंबटिंब आहे. तर मनुपत्रा हा डेटाबेस जो आहे तो लीगल म्हणजेच काय, विधी कायदा याचा हा डेटाबेस आहे. म्हणून सी उत्तर बरोबर आहे, लीगल लॉ. सी इज करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न, पाचवा प्रश्न बघूयात आपण. सोपा प्रश्न आहे. कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स डॅश डॅश. परिषद वृत्तांत हे टिंबटिंब असते. तर या ठिकाणी परिषद वृत्तांत जे आहे, तर परिषद वृत्तांत त्यांनी 4 ऑप्शन दिलेले आहेत आणि ते 4 ऑप्शन कोणते आहेत बघा. ते 4 ऑप्शन आहेत. प्राथमिक माहितीची साधने आहेत, केवळ चरित्रात्मक माहिती पुरवतात, प्रचलित माहिती उपलब्ध करतात, केवळ परिषदेतील सहभागींची यादी पुरवतात. तर या ठिकाणी बघा, कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स
कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स यामध्ये आर सोर्स ऑफ प्रायमरी इन्फॉर्मेशन, कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स डॅश डॅश. तर या ठिकाणी उत्तर आहे सी, 1 and 3 आर करेक्ट. 1 and 3 आर करेक्ट. तर या ठिकाणी बघा आपण बघू शकतो 1 काय बघा, कॉन्फरन्स प्रोसिडिंग आर सोर्सेस ऑफ प्रायमरी इन्फॉर्मेशन, बरोबर आहे. आणि 3 काय बघा, इन कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स मेक अवेलेबल करंट रिसर्च, म्हणजे करंट रिसर्चची माहिती त्याच्यामध्ये अवेलेबल करून दिलेली असते. मराठीत बघा, मराठीमध्ये प्राथमिक माहितीची साधने आहेत आणि तिसरा आहे प्रचलित माहिती उपलब्ध करतात. तर या ठिकाणी 1 आणि 3 म्हणजे 1 आणि हा 3 हे उत्तर बरोबर आहे. म्हणजेच काय, 1 and 3 आर करेक्ट. 1 आणि 3 बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6. एमेराल्ड इन्साइट इज डॅश डॅश. एमेराल्ड इन्साइट काय आहे, तर 2 आणि 3 बरोबर आहेत. एमेराल्ड इन्साइट इज अ पब्लिशर. पहिली गोष्ट काय, इज अ पब्लिशर. एमेराल्ड इन्साइट मेक्स अवेलेबल ई-बुक्स अँड ई-जर्नल्स. तर हे 2 बरोबर आहेत, पण बरोबर कुठले नाहीत. एमेराल्ड इन्साइट इज ॲन ॲग्रिगेटर. नो, इट इज नॉट ॲग्रिगेटर. ठीक आहे. आणि चौथं, एमेराल्ड इन्साइट इज अ प्रोफेशनल असोसिएशन ऑफ लायब्ररियन्स. हे देखील नाही. म्हणजे हा ग्रंथपालांचा एक व्यावसायिक संघ आहे. हे देखील उत्तर एमेराल्ड इन्साइटबद्दल बरोबर नाही. बरोबर कुठले आहेत, एमेराल्ड इन्साइट हे पब्लिशर आहेत किंवा प्रकाशक आहेत. आणि दुसरं, हे ई-बुक्स आणि ई-जर्नल्स उपलब्ध करतात. त्यामुळं 2 आणि 3 हे उत्तर बरोबर आहे. तर उत्तरामध्ये बघूयात आपण, डी हे उत्तर बरोबर आहे बघा. 2 आणि 3 हे उत्तर बरोबर आहे. 2 and 3 आर करेक्ट. डी ऑप्शन इज करेक्ट आहे ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 7वा प्रश्न आहे. द EPWRF इंडिया टाइम सिरीज हे काय आहे, असा साधा प्रश्न आहे. पण यामध्ये बघा ऑप्शन आहेत. हा एक ऑनलाईन डेटाबेस आहे, हा एक वर्गणीधारित डेटाबेस आहे, हा मोफत वापरता येणारा डेटाबेस आहे, भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी माहिती उपलब्ध करणारा एक डेटाबेस आहे. याच्यामधले 3 करेक्ट आहेत, पण एकच चूक आहे. तो चूक कुठला आहे ते मी अगोदर सांगतो. तर हा मोफत वापरता येणारा डेटाबेस आहे हे वाक्य चूक आहे. म्हणजे हा मोफत वापरता येत नाही. मग कसला, आता 3 वाक्य बरोबर कोणते आहेत बघा. हा एक ऑनलाईन डेटाबेस आहे, हा एक वर्गणीधारित डेटाबेस आहे, भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधी माहिती उपलब्ध करणारा एक डेटाबेस आहे. म्हणून बी हे उत्तर काय आहे, बरोबर आहे. बी इज करेक्ट ऑप्शन. पुढचा प्रश्न 8वा प्रश्न बघूयात आपण. आता 8वा प्रश्न कोणता आहे, मॅच द फॉलोइंग म्हणजे जोड्या लावा. आता इथं थोडं अंधुक दिसेल तुम्हाला, परंतु मी वाचून तुम्हाला स्पष्ट करू इच्छितो. यादी 1 आणि यादी 2 दिलेले आहे बघा. बुक्स इन प्रिंट, अल्रिच इंटरनॅशनल पिरियडिकल डिरेक्टरी, दी वर्ल्ड ऑफ लर्निंग, आणि डी आहे इंडिया इंडियाज हुज हू. पुढं आहे यादी नंबर 2, नियतकालिकांची सूची, व्यापारी ग्रंथ सूची, चरित्र साधन आणि निर्देशिका. यामध्ये ऑप्शन जो आहे तो ऑप्शन डी करेक्ट आहे. पण मी थोडं एक्सप्लेन करतो. पहिल्यांदा काय करायचं आपण, पहिल्यांदा याला लक्षात ठेवायचं, इंडिया हुज हू हे जे आहे हे बायोग्राफिकल सोर्स आहे. इंडिया हुज हू हा जो आहे तो बायोग्राफिकल सोर्स आहे. मग आपण इथं बघायचं की इंडिया हुज हू 4 नंबरला आहे, मग 3 नंबरला इथं आला आणि इतर ठिकाणी कुठेही 3 नंबर नाही. म्हणजेच काय,
तुमचं उत्तर अगदी बरोबर येण्यासाठी कमीत कमी वेळेमध्ये सोडवण्यासाठी हा प्रश्न उपयोगी पडतो. परंतु राहिलेले जे सोर्स आहेत ते काय आहेत, तर पहिल्यांदा बघू बुक्स इन प्रिंट. बुक्स इन प्रिंट काय आहे, 2 नंबरचं ट्रेड बिब्लिओग्राफी आहे. त्यानंतर अल्रिच इंटरनॅशनल पिरियडिकल डिरेक्टरी, त्याच्याशी जोडी कोणाची लागते, बिब्लिओग्राफी ऑफ पिरियडिकल्स. आणि त्याच्यानंतर सीचं काय, द वर्ल्ड ऑफ लर्निंग. द वर्ल्ड ऑफ लर्निंग काय आहे, डिरेक्टरी आहे. वर्ल्ड ऑफ लर्निंग काय आहे, डिरेक्टरी आहे. मग उत्तर काय येईल तुमचं, डी उत्तर बरोबर आहे. एला 2, बीला 1, सीला 4, डीला 3. हा क्रम एकदम योग्य आहे आणि डी उत्तर तुमचं बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द करेक्ट इव्होल्युशनरी सिक्वेन्स ऑफ द फॉलोइंग इयर बुक्स. खालीलपैकी वार्षिकांच्या अचूक उत्क्रांतीदर्शक क्रम ओळखा. आता यामध्ये युरोपा वर्ल्ड इयर बुक पहिल्यांदा दिलेला आहे, इंडिया अ रेफरन्स ॲन्युअल दिलेला आहे, मनोरमा इयर बुक दिलेलं आहे, स्टेट्समन्स इयर बुक दिलेलं आहे. तर या ठिकाणी या चारीची ज्यावेळेस तुम्हाला इयर ऑफ ओरिजिन माहिती असतील तर ह्याचं उत्तर द्यायला सोपं जातं. मी आता थोडक्यात इथं लिहितो तुम्हाला की पहिला जो ऑप्शन आहे युरोपा वर्ल्ड इयर बुक, तर हा 1926चा त्याचं फर्स्ट पब्लिकेशन कितीचं आहे, 1926चं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इंडिया अ रेफरन्स ॲन्युअल, याचं पब्लिकेशन कितीचं आहे हो, 2017चं आहे. म्हणजे हे एकदम लेटेस्ट आहे बघा, 2017. मनोरमा इयर बुक कितीचं आहे, 1959चं आहे, 1959चं आहे. आणि स्टेटमेंट इयर बुक कितीचं आहे, 1864चं आहे. कितीचं आहे, 1864. म्हणजे सगळ्यात जुनं कुठलं येणार आहे, तर तुमचं 4 नंबरचं येणार आहे, 1864 स्टेट्समन्स इयर बुक. त्याच्यानंतर कुठलं येणार आहे, 1 नंबरचं येणार आहे. म्हणजेच काय, युरोपा वर्ल्ड इयर बुक 1926 येणार आहे. त्याच्यानंतर यायला पाहिजे होतं 1959, म्हणजेच मनोरमा इयर बुक यायला पाहिजे होतं. म्हणजेच काय की सेठ भवनकडून काय झालेलं आहे, इथं 2 लिहिलेलं आहे, ते चुकून लिहिलेलं आहे त्यांनी. इथं 3 यायला पाहिजे होतं, इथं 3 यायला पाहिजे होतं, नंतर 2 यायला पाहिजे होतं. बरोबर. आता मी इथं लिहून ठेवलं 3, 2 असं निळ्या अक्षरात लिहून ठेवलं, तुम्ही समजू शकता. तर 3च्या ऐवजी इथं काय पाहिजे होतं, इथं 2 पाहिजे होतं. ठीक आहे. तर या प्रश्नाला माझ्या मते मला असं वाटतं, कदाचित ते चुकीचं पण असू शकतं, पण या प्रश्नाला मात्र सर्व मुलांना 2 मार्क मिळायलाच पाहिजे, कारण ही सेठ भवनची चूक आहे, पर्याय त्यांनी चुकीचा दिलेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी बी हे उत्तर माझं येईल, पण ॲक्च्युली त्यांचे पर्याय चुकल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना मार्क मिळायला काही हरकत नाही. तर हा प्रश्न अतिशय किचकट आणि थोडक्यात पर्याय त्यांनी चुकीचं दिल्यामुळं तो मुलांना अवघड जरा वाटला असेल. पुढचा प्रश्न बघूयात आपण. आणि पुढचा प्रश्न आहे 10वा प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न 10वा प्रश्न आहे. 2 त्यांनी एक स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट बी दिलेलं आहे आणि विधान आपण वाचूया. थोडं पुसट दिसतंय, थोडं समजून घ्या. वेब ऑफ सायन्स केवळ पूर्णरूप लेख पुरवितो. वेब ऑफ सायन्स केवळ पूर्णरूप लेख पुरवितो. वेब ऑफ सायन्स प्रोव्हाइड्स ओनली फुल टेक्स्ट आर्टिकल्स. ठीक आहे. दुसरं स्टेटमेंट काय बघा. वेब ऑफ सायन्स हा सारांश आणि सायटेशन्स पुरवतो. वेब ऑफ सायन्स प्रोव्हाइड्स ॲब्स्ट्रॅक्ट अँड सायटेशन्स. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, वेब ऑफ सायन्स इज अ डेटाबेस ऑफ सायटेशन डेटाबेस. वेब ऑफ सायन्स याला ॲब्स्ट्रॅक्ट अँड सायटेशन डेटाबेस असं आपण म्हणू शकतो. म्हणून काय हो, पूर्ण रूप लेख पुरवतो का, नाही पुरवत. म्हणून काय, अंदाजे माझं उत्तर असं आहे की ए इज इनकरेक्ट. ए इज इनकरेक्ट अँड बी इज करेक्ट. बी काय आहे, वेब ऑफ सायन्स हा सारांश आणि सायटेशन पुरवितो, हे बी आहे, म्हणून ते बरोबर आहे. परंतु ए उत्तर काय आहे, ए ऑप्शन काय बघा, वेब ऑफ सायन्स प्रोव्हाइड्स ओनली फुल टेक्स्ट आर्टिकल. फक्त फुल टेक्स्ट आर्टिकल पुरवतो का, नाही पुरवत. कारण का, सायटेशन तर त्याचा मेन गाभा आहे, त्याचा कोर पार्ट आहे. त्याच्यामुळं ए इज इनकरेक्ट अँड बी इज करेक्ट हे उत्तर आहे. त्याच्यानंतर 11 नंबरचा प्रश्न बघूयात. आता आपण 12च प्रश्नांची वेळेअभावी चर्चा करतोय. राहिलेले परत 100 प्रश्नांची वेळ मिळालं तर
आपल्याला व्हिडिओ बनवता येईल आणि तसा मी प्रयत्न करेन. 11 नंबरचा प्रश्न बघा. 11 नंबरचा प्रश्न आहे, व्हर्च्युअल संदर्भ सेवेमध्ये ग्रंथपाल आणि वापरकर्ते यांच्यातील रिअल टाईम संवादासाठी सामान्यतः कोणते तंत्रज्ञान वापरले जाते? रिअल टाईम कम्युनिकेशनसाठी बघा, इन अ व्हर्च्युअल रेफरन्स सर्व्हिस what technology is commonly used for real time communication between librarians and users? बघा, तर आता या ठिकाणी इंग्लिश शब्द असल्यामुळं मुलांचं कन्फ्युजन होण्याची शक्यता असते, कारण याचे अर्थच माहीत नसतात की मोर्स कोड म्हणजे काय, कॅरियर पिजन्स म्हणजे काय आणि स्मोक सिग्नल्स म्हणजे काय. आता ईमेल आपल्या ओळखीचं आहे ते माहिती असतं, पण इथं बघा अगदी मी थोडक्यात सांगतो की मोर्स कोड जसं कोडिंग आणि डिकोडिंगसाठी हा मोर्स कोड वापरला जातो, त्यामुळं हा तर ऑप्शन होणार नाही, कारण लायब्ररियन आणि युजरमध्ये कम्युनिकेशन होण्यासाठी कुठली टेक्नॉलॉजी वापरली जाते हा प्रश्न आहे, त्यामुळं मोर्स कोड यासाठी वापरलं जात नाही. कॅरियर पिजन्स म्हणजे काय, जुन्या काळात तुम्हाला माहिती असेल, मैंने प्यार किया पिक्चरमध्ये कबूतर जा 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 वगैरे, तर पिजन म्हणजे कबूतर, तर त्या कबुतराशी संबंधित तुम्हाला तिकडून पत्रव्यवहार केला जायचा. वर्ल्ड वॉरमध्ये सुद्धा याचा वापर केलेला होता अशा पद्धतीचा. त्याच्यानंतर स्मोक सिग्नल्स म्हणजेच काय हो, दुसऱ्या व्यक्तीने दूरवरून तिथं एखादा धूर करायचा आणि मग संदेश तुम्हाला मिळणार की तिथपर्यंत ते पोचलेले आहेत किंवा जे काही तुमचे ठरलेले सांकेतांक असतात त्या पद्धतीने ते कम्युनिकेशन असायचं. म्हणजे हे तिन्ही जे आहेत ABD हे तिन्ही आहे ते जुन्या काळात वापरले जायचे. मात्र ईमेल जो आहे तो ही टेक्नॉलॉजी आत्ता मोठ्या प्रमाणात ग्रंथपाल वापरतात आणि युजरपर्यंत संदेश पोचवतात. युजरला काय म्हणायचं असेल तर ते परत मेलला रिप्लाय करतात. अशा पद्धतीने ईमेल C हे उत्तर आहे. शेवटचा प्रश्न आपण या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न बघतोय आणि बघूयात, आपल्याला वेळ मिळाला तर 100च्या 100 प्रश्नांची उत्तर आपण देणार आहोत थोड्या दिवसांनी. तर 12वा प्रश्न, शेवटचा प्रश्न, इथं एक्सपेक्टेड ॲन्सर की म्हणू शकतो आपण याला, अंदाजे दिलेले मी उत्तरं जी आहेत 12 त्यापैकी शेवटचा. व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ अ करंट अवेअरनेस सर्व्हिस? अतिशय सोपा प्रश्न होता. प्रचलित जागरूकता सेवेचा प्राथमिक उद्देश काय आहे? तर मनोरंजन होणार नाही, सोशल नेटवर्किंग हे देखील होणार नाही, फिटनेस ट्रॅकिंग तर अजिबातच होणार नाही. मग काय हो, नवीन आलेली पुस्तकं असतील, नवीन आलेली मासिके असतील, त्याची आपण काय करतो, करंट अवेअरनेस सर्व्हिस युजरला पुरवितो. म्हणजेच काय, यू आर गोइंग टू प्रोव्हाइड लेटेस्ट इन्फॉर्मेशन टू युअर युजर. म्हणून सी पर्याय काय आहे, नवीन माहिती पुरविणे, नवीन माहिती पुरविणे. म्हणूनच उत्तर आहे C, प्रोव्हाइडिंग लेटेस्ट इन्फॉर्मेशन. प्रायमरी पर्पज कॅसचा काय आहे, प्रोव्हाइडिंग लेटेस्ट इन्फॉर्मेशन, नवीन माहिती पुरविणे. हा छोटासा माझा प्रयत्न होता. 1 ते 12 प्रश्नांची उत्तरं, अंदाजित उत्तरं मी इथं दिलेली आहेत. हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.